हॅलो फ्रेंड्स, नेहमी हा विचार असतो की आज काय बनवायचं स्पेशल, काय असं बनवायचं जे सगळ्यांना आवडेल पण आणि पटकन पण होईल. तर कधी तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल किंवा स्नॅक्स करता तुम्हाला जर रेसिपी करायची असेल तर आज आपण घेऊन आलोय एक अशी पटकन होणारी घरात असलेल्या सगळ्या साहित्यांपासून बनणारी इझी 3 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. बघूयात. हाफ कप मटर मी बॉईल केलाय. इथे कांदा अर्धा कप घ्यायचा आहे, बारीक चिरलेले फ्रेंच बीन्स आपण बीट किसून घेतलंय, गाजर पण आपण किसून घेतलंय अर्धा कप, कोथिंबीर लागणार आहे, आमचूर पावडर घालू आपण, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद चिमूटभर, आपण इथे धणे पावडर, मिरची, जिंजर किसलेलं, आणखी जिरे घालू, ब्रेड क्रम आणि मैदा कॉर्नफ्लोअर आपण सम प्रमाणात घेतले, 3 चमचे दोन्ही. याला आपण एका बाउलमध्ये काढून घेतले, मिक्स करून घेतले. तेल लागणार आहे आणि पाणी आपल्याला यूज करायचं आहे. आता पॅन मध्ये तेल गरम केलंय आणि त्यात मी जिरे घालतीये. तेल गरम झाले आपलं. जिरे छान तडतडल्यावर हळद घातलीये मी चिमूटभर, आलं किसलेलं 1 चमचा अराउंड आपण आलं इथे घालणार आहोत, 1 इंच, 4-5 मिरचीचे तुकडे. मिरची नसेल तुम्हाला हवी तर तुम्ही स्किप पण करू शकता, लहान पोरांसाठी जर करत असाल तर. छान मिक्स करून घेऊ ह्याला. आपली मिरची अद्रक छान मिक्स झाल्यावरती आपण कांदा घालूयात. छान परतलं गेल्यावर आपण कांदा घालायचा आहे. एक मोठा कांदा इथे मी यूज केलाय. छान आपण त्याला मिक्स करून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला भाज्या अशा थोड्या क्रंची ठेवायच्या, असं खूप आपल्याला कांदा या काही पण असं शिजवायचं नाहीये. तर बीन्स इथे मी ऍड करते बारीक चिरलेल्या, आणि गाजर, बीट आपण याच्यात घालू. भाज्या तुम्ही आपल्या चॉईस प्रमाणे घालू शकता, कमी जास्त करू शकता. पत्ता गोबी तुम्ही किसून घालू शकता, कोणाला स्पिनच टाकायचं तर तुम्ही पालक पण टाकू शकता. म्हणजे ॲज पर युअर टेस्ट अँड जे तुमच्या इथे सगळ्यांना आवडत असेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता. कॉर्न तुम्ही इथे घालू शकता. मस्त आपण याला मटर घालून छान आता मिक्स करून घेऊ. मटर मी इथे डायरेक्ट टाकले, तुम्हाला अगदी असे साबूत नसतील हवे तर तुम्ही मिक्सरमधनं पण काढून घालू शकता. आता आपण इथे थोडंसं याला वाफेवरती झाकण ठेवून शिजवून घेतलंय आणि आता आपण याच्यामध्ये उरलेले मसाले घालू. सो इथे आपण गरम मसाला, लाल तिखट, धणेपूड, मीठ थोडं ॲज पर टेस्ट, आमचूर पावडरने एक छान त्याला थोडासा आंबटसा टेस्ट येतो. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण यूज करू शकता किंवा थोडा चाट मसाला पण घालू शकता. सो बेसिकली थोडं चटपट त्याला करायकरता आपण हा स्पाइस घातलाय. आता आपण हे बटाटे घालणार आहोत. अच्छा, बटाटे लगेच बॉईल करून गरम बटाटे किसलेले नाही घालायचे, अदरवाईज ते खूप पाणी सोडतील, आणखीन तुम्हाला मग टिक्की करण्यामध्ये प्रॉब्लेम होईल. सो बटाटे अशा वेळेस नेहमी आधीपासून बॉईल करून थंड करून घ्यायचे आणि मग शिजवायचे. सो आता आपण तुम्ही बघू शकता छानपैकी मिक्स केलं आहे ह्याला. आणखीन ह्या स्टेजवरती थोडंसं टेस्ट करून बघू शकता तुम्ही की काही सॉल्ट या सीझनिंग या अजून काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही चेक करू शकता. सो इट्स लुकिंग परफेक्ट. आता आपण याला गार करायला ठेवू आणि हे मिक्सचर जे मी गार केलं त्याला आता मी बोल्समध्ये कन्वर्ट करून गेले. त्याच्या छान अशा मी टिक्क्या करून घेईन. तुम्ही आपल्या आवडीच्या शेपप्रमाणे करू शकता. इथे जो आपण मिक्सचर घेतलं होतं कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं, त्याच्यात मी पाणी घालून मीठ घालून त्याची स्लरी करून घेते. सो एक आपल्याला असं पातळसा घोळ तयार करायचा, याचा लम्प्स नसले पाहिजे याच्यामध्ये. सो याला छान विस्कनी पण तुम्ही करू शकता. आता ह्या ज्या टिक्की मी बनवल्या आहे त्या एका प्लेटमध्ये ठेवून घेतल्या. आपण आधी याला कोट करून घेऊ आणि मग आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. सो तुम्हाला जर असं कोटिंग नसेलही करायची तर तुम्ही डायरेक्टली पण त्याला शॅलो फ्राय करू शकता. बट क्रिस्पी जर तुम्हाला आवडत असेल सो
तुम्ही कोटिंग पण करू शकता ह्या गोळ्यात आणखीन आपल्या ब्रेड क्रम्बमध्ये. सो तुम्ही बघू शकता इथे कसं गुठळ्या ज्या आहेत त्यांना मोडत मोडत आपण असं पातळ स्लरी तयार करून घेतली. आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी, रनी कन्सिस्टन्सीच आपल्याला हे मिक्सचर पाहिजे. इकडे मी पॅनमध्ये तेल तोपर्यंत घालून घेते. आपल्याला तळायचं नाही आहे, शॅलो फ्राय हलकंसं करायचं, खूप ऑइली आपल्याला नको आहे. सो आपण थोडंसं तेल घालून पॅनला ग्रीसहून थोडं जास्त आपण ऑइल तुम्ही बघू शकता घालणार आहे. आणि ॲज अँड वेन नंतर तुम्हाला असं वाटलं की तेल कमी झालं आहे, एक बॅच काढल्यानंतर तर तुम्ही ॲड करू शकता. सो आपण आता इथे तेल गरम करतोय. आता मी ह्याला कोट करेन. सो सगळ्यात आधी आपण हे जे लिक्विड बनवलं आहे त्यामध्ये तुम्ही ह्याला पाहू शकता पूर्ण छान डिप करून घ्यायचं आणि मग तुम्ही ब्रेड क्रम्बमध्ये रोल करायचं. सो इथे मी फोक अँड चमचा यूज करते. तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने, एका हाताने घोळा, दुसरा ड्राय हाताने तुम्ही ड्राय मिक्सचरमध्ये कोट करा, कसे तुम्ही करू शकता. अँड आय सजेस्ट की तुम्ही हे बनवून घ्या, एक बॅच तयार करा आणि मग त्याला पॅनमध्ये घाला. सो दॅट इट विल बी इझी, म्हणजे पटकन होईल. अदरवाईज एक ठेवण्यात ते तुमचं पहिली टिक्की जास्त होऊन जाईल, दुसरी थोडं नीट नाही होणार. सो आधी सगळ्या कोट करून घ्या, आधी कॉर्नफ्लॉरमध्ये आणि मग तुम्ही ब्रेड क्रम्बमध्ये कोट करू शकता. आणि तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हा जो कॉर्नफ्लॉरचा मिक्सचर आहे, कॉर्नफ्लॉर मैद्याचा, त्याच्यामध्ये मिठाबरोबर तुम्हाला पाहिजे तर मिरेपूड पण तुम्ही घालू शकता. जर थोडं तुम्हाला स्पायसी ॲज इन वरचं कवरिंग पण पाहिजे, पण नॉट नीडेड. मीठ घालून पण सफिशियंटली ते टेस्टी लागतं. सो आता ह्या प्रकारे आपण सगळ्या आपल्या टिक्की ज्या आहेत त्यांना कोट करून घेतलं आहे. आणखीन फर्स्ट बॅच मी इथे रेडी करून घेतलं आहे. सो आता मी तेल जो आपलं गरम करत ठेवलं होतं पॅनमध्ये, त्याच्यामध्ये ह्या मी सगळ्या टिक्की ठेवून घेणार आहे. याच्यामध्ये तुम्ही किसून पनीर पण घालू शकता, चीज पण घालू शकता. सो ह्याला तुम्ही कसं पण व्हॅरी करू शकता, ज्या वस्तू तुमच्या घरी अवेलेबल आहेत ते घालून. कधी असं असतं की आपल्याकडे लेफ्ट ओव्हर थोडी भाजी असते, मिक्स व्हेज असते, तर ते यूज करून बटाटे ठेवलेलेच असतात, तर त्यांना तुम्ही घेऊन आणि इन्स्टंटली बनवू शकता. सो पटकन स्नॅक्स असे तुम्ही पोरांसाठी किंवा कधी अनप्लॅन्ड कोणी येणार असलं आणि तुम्हाला काय करायचं समजत नसेल, सो यू कॅन डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी. आणखीन इट टर्न्स आउट रिअली गुड. खूप क्रिस्पी अशी ही रेसिपी होते. आपण याला छान पैकी मस्त इथे कोट करून शॅलो फ्राय करून घेतलं आहे. इथे मी आता याला पेपरवर काढून घेते. तुम्ही बघू शकता असं ऑइली नाही झालं आहे, बिकॉज आपण तळलं नाही आहे त्याला आणि शॅलो फ्रायज फक्त केलं आहे. सो ते नुसती क्रिस्पी होण्यापुरती आपण केली. आणि भाज्या आपण आधीच सगळ्या एका वाफेवर शिजवून घेतल्या आहे, तर त्याच्यात काही पण असं अनकुक्ड आहे असं नाही आहे. आता तुम्ही बघू शकता मी इथे छान प्लेटिंग करून घेतली आहे. आणखीन ही क्रिस्पी टिक्की आपली रेडी आहे टू सर्व विथ कॅचअप, चटणी, इमली चटणी. तुम्ही कशाबरोबरही ह्याला पेअर करू शकता. इवन तुम्ही ह्याला ब्रेडमध्ये ठेवून सँडविचेस पण करू शकता. अशा प्रकारे कधीही कोणी आल्यावरती ह्या इन्स्टंट टिक्कीला, कटलेटला तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी जरूर करा. चॅनल माझं तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा, बेल आयकन दाबा, सो दॅट पुढच्या येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.